तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। भारतीय जनता पार्टीचं नाक कापलंय आणि सगळे नकटे झालेले आहेत। त्याच्यामुळे नकट्यांनी शहाणपणा दाखवायची गरज नाही। इपिस्टिन फाईलचं काय झालं ते सांगा। अनिल अंबानी, त्या मुकेश अंबानी, नरेंद्र मोदी यांचे नाव इपिस्टिन फाईल मध्ये आलेत। लोकांना समजायला लागलं की यांनी जेफ्री सोबत जाऊन काय काय केलंय। लहान लहान लेकरं ज्यांनी चिरडून टाकले, त्या जागतिक लेवलच्या नराधामासोबत यांचे संबंध होते। त्या इपिस्टिन फाईलचं प्रकरण दाबण्यासाठी आज हे टिपू सुलतानचं प्रकरण घेऊन रस्त्यावर उतरले, दुसरं तिसरं काही नाही। त्याच्यामुळे हे जे काही मला एवढं वाईट वाटतंय की बंजारा समाजाने काय केलं। आज जय सेवालालांची त्या ठिकाणची जयंती आहे। जय सेवालाल यांची जयंती असताना जर भाजपवाले रस्त्यावर उतरत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव काय। त्यांना उद्या उतरायचं असतं, परवा उतरायचं असतं, पण आज जय सेवालाल महाराजांची जयंती असताना भारतीय जनता पार्टी बंजारा समाजाचं मतदान लागतं, पण त्यांना असणार टिपू सुलतानची त्या विरोधासाठी त्यांनी जय सेवालाल यांच्या जयंतीचा दिवस आखला। याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही। आणि राहिला विषय टिपू सुलतान यांचा, हजरते टिपू सुलतान मानवतेचा राजा होता, क्रांतिकारक होता, इंग्रजाच्या विरोधात लढला। यांच्यासारखं इंग्रजाला माफी मागत बसला नाही, तो मरेपर्यंत इंग्रजासोबत झुंज देत राहिला। त्याच्यामुळे त्यांचा इतिहास ज्वाज्वल आहे, त्यांचा इतिहास हा महान आहे। आणि म्हणून त्यांचा इतिहास महान असल्यामुळे झाशीच्या राणीच्या बाजूला संविधानामध्ये, इतिहासामध्ये टिपू सुलतान याचा फोटो आहे। त्याच्यामुळे हे किशोर शितोळे भाजपचे त्या ठिकाणी आज भलं मोठं भाषण करत होते। त्यांनी असणारं एखादं पुस्तक दाखवावं, त्यांनी जे बोललं ते कशातून वाचलं। पुस्तक निर्माण करणारे हेडगेवार, गोळवळकर आणि त्याच्या मुशीतून आलेले हे किशोर शितोळे यांना काय कळणार आहे टिपू सुलतान। त्या ठिकाणी जालन्यात सुद्धा बघितलं नारायण कुचे, अरे त्याला छत्रपती म्हणताय ना, छत्रपती म्हणताय, आणि त्याची एवढी बौद्धिक क्षमता आहे का टिपू सुलतानवर टीका करायची। भाजपचे RSSचे गुलाम असलेले ते टिपू सुलतान यांच्यावर टीका करणार। राहिला विषय काँग्रेस जे आहे, हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका राईट आहे, त्याचं आम्ही स्वागत करतोय। फक्त या ठिकाणी त्यांचं सरकार आहे म्हणून गुन्हे दाखल करायचे, हिंमत असेल तर वैचारिक चर्चा करा, मंच उभा करा, इतिहासाचे पुस्तकं घेऊन या। हे काय तुम्ही इथं रस्त्यावर उतरून लोकांना दाखवताय, काही नाही। इपिस्टिन फाईलचं प्रकरण दाबायचंय, याच्या पलीकडे त्यांचा काही उद्देश दिसत नाही। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान केलाय कोश्यारीनी, आणि त्या कोश्याऱ्याला तुम्ही पद्मविभूषण पुरस्कार देता। त्या आमच्या रमेश पाटलाने त्याला असणार झापलं तर ते म्हणतो मी जन्मालाच कशाला आलो मला माहिती नाही, आणि असलेला तुम्ही पद्मविभूषण पुरस्कार देताय। त्यावेळेस हे भाजपवाले आमदार कुठे गेले होते? अतुल सावेजी, संजय केनेकरजी, नारायण कुचेजी, महाराष्ट्रात उतरलेले सगळे आमदार, मुख्यमंत्री, किशोर शितोळे हे RSSचे कुठे गेले होते? त्यावेळेस तर आम्ही आंदोलन करत होतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तुम्ही करा, तुम्हाला मुभा, कारण तुम्ही सरकारमध्ये। ज्या दिवशी यांचं सरकार पडेल त्या दिवशी हे ज्यांनी आज मोर्चाच्या माध्यमातून हजरते टिपू सुलतान यांना शिव्या घालण्याचं काम केलंय, त्यांना जेलमध्ये घालण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत। यांचे आजचे सगळे व्हिडिओ आम्ही जपून ठेवणार। हे नारायण कुचे वगैरे जे काय काय बोललेत ना, टिपू सुलतान या आमच्या महापुरुषाला त्या ठिकाणी मूर्ख म्हणण्याचं यांनी जे काम केलंय ना, यांना सोडणार नाहीत। आजही कोर्टात गेलो तर यांच्या आमदारक्या जातील, परंतु कोर्ट यांच्या खिशात, न्यायालय यांच्या खिशात, सत्ता यांच्या खिशात, पोलीस यांच्या खिशात। कोणत्या आधारावर पुण्याला असणारा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय? टिपू सुलतान महान आहे, महापुरुषाच्या यादीमध्ये, आणि तुम्ही असणार त्यांना मूर्ख मानताय, शिव्या घालताय, अवमान करताय, ही योग्य नाही। जातीय दंगली भाजपाला घडवायच्यात, हे दुर्दैव आहे की भाजपाची सत्ता असून भाजप इथं वातावरण दूषित करते। कारण कोणत्याही परिस्थितीत अनिल अंबानी, नरेंद्र मोदी यांचं जे जेफ्री इपिस्टिन मध्ये नाव आलंय ते त्यांना दाबायचंय। त्याचा खुलासा करा। तुमचे इस्रायलमध्ये काय केलं, त्या ठिकाणचं अनिल अंबानी हा व्हाईट हाऊस मध्ये भारताचा नेता म्हणून गेला, मोदीच्या जवळचा आहे म्हणून व्यवसाय मिळवण्याचा प्रयत्न केला। जेफ्री कोण आहे आणि त्याच्यासोबत तुमचे संबंध काय, याच्यावर बोला। वो कहेंगे टिपू सुलतान, हम कहेंगे इपिस्टिन फाइल पे बोलो, ध्यान भटकाने नहीं देंगे, यही हमारी भूमिका है। हे आंदोलन जे झालेलं आहे क्रांती चौकला, याच्याच
तुम्ही काही विरोध काही करणार आहे आता तुमचं काही आंदोलन? नाही, आम्ही त्याच्यामध्ये इपिस्टिन फाईलचं पोस्टर घेऊन उतरणार आहेत. हे टिपू सुलतानचा मुद्दा पुढे करून जे काय तुमचं नाक गेलेलं आहे ते नाक जोडायचा प्रयत्न करू नका. ते शिवलेले टाके दिसणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांना आम्ही रस्त्यावर उतरू, इपिस्टिन फाईल्स बद्दल आंदोलन छेडू. या ठिकाणचे आणखी मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यासाठी आंदोलन छेडू, परंतु विषय डायव्हर्ट करू देणार नाहीत. जनतेला काय आवाहन करणार? जनतेला एवढंच आवाहन करतोय की हे सगळं इपिस्टिन फाईल दाबण्यासाठी टिपू सुलतानचा खोटा मुद्दा पुढे केलाय. कधी ते औरंगजेबाचा मुद्दा पुढे करतात, कधी टिपू सुलतानचा मुद्दा पुढे करतात. याच्या पलीकडे काही नाही. कधी कबरीवर बोलतात, कधी असणारं मुस्लिमांना टार्गेट करतात, दंगल घडवतात आणि दंगलीतून निवडणूक जिंकतात. याच्या पलीकडे त्यांच्याकडे कसलाही अजेंडा नाही. देशासाठी कोणतं बजेट नाही, देशांसाठी रोजगार नाही. या ठिकाणी पूर्णपणे आता तुमची सत्ता बसली शहरामध्ये. मला आश्चर्य वाटतं, नवा महापौर सुद्धा टिपू सुलतानच्या आंदोलनात आलाय. अरे 10 वर्ष झालं औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला प्रशासक होता, त्याच्यावर बोला ना. इथं विकास नाही. लोकांचे घरं पाडली होती तुम्ही रस्ता करण्यासाठी, ते रस्ते केलेत का? महापौरने किती विभागात दौरे केलेत आणि महापौर टिपू सुलतानचा त्या ठिकाणी विरोध करायला दिसलाय. आमदार टिपू सुलतानचा विरोध करतायत आणि मुख्यमंत्री सुद्धा टिपू सुलतानचा विरोध करतायत. जे महापुरुषाच्या यादीमध्ये तिथून तुम्ही हटवणार कसं त्याचं उत्तर द्या. आणि नवे भगतसिंग कोश्यारी सारखे ज्यांना नीट बसून आता काय बोलावं मराठीमध्ये, त्यांना तुम्ही मोठे पुरस्कार देताय. हे दुर्दैव आहे. लोकांना कळतं, लोक येडे नाहीत. किती टकूचे होते आंदोलन करायला. अरे 3 आणि 4 आमदार आणि 15 आणि 20 लोक, टिपू सुलतानचा विरोध करायला 20 लोक. लाज वाटली पाहिजे. हास्यास्पद आहे. लोकांना सगळं कळतंय, यांनी काही फरक पडत नाही.